हॅलो जनता, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजचा व्लॉग काहीचा खास आहे. मी आणि हर्षा माझा मित्र आम्ही चाललोय फिरायला. कुठं चाललोय तुम्हाला ते बघायलाच भेटेल आता व्लॉगमध्ये पुढं काय ते. तर जस्ट आंघोळ झाली माझी, आंघोळ करून आलोय. तर आता थोडंफार नाश्ता वगैरे करू, तोपर्यंत हर्षा येईल, मग निघू, मग दाखवतो तुम्हाला पुढं काय ते. अर्धा एक तास झाला आवरून बसले, अजून नाही आला हर्षा. वाट बघून डोकं खराब झालं माझं. आईला पोरं कधीच टाइमवर येत नाही. हो एवढा टाइम कावर गेला? अरे उठलोच लेट मी आज. मी माहिती का जवळपास 1 तासापासून बसलो. चला आता पेट्रोल वगैरे टाकून झालंय आमचं. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आमचा आजचा प्लॅन आहे कुठं जायचं आता. आज आपल्याला जायचंय पहिले तर लासूर, त्यानंतर वेरूळ, आणि मग खुलताबादला भद्रा मारुतीला. तर आजचा आपण जर्नी स्टार्ट करू. तर देवाचं नाव घेऊन आपला जो रोजचा स्लोगन येतो, हर हर महादेव. काय दिंडी वगैरे चालू आहे का? काय दिंडी का? मिरवणूक आहे का? आपण आता आलोय मंदिर परिसरात. दीपमाळ म्हणता ना हर्षाला. आलो आपण मंदिराजवळ. देवी दाक्षायणीचं मंदिर आहे. आमची कुलदेवी पण मानली जाते. कुलदेवीच ना, आईला विचारावं लागेल कुलदेवीच आहे का. चला आता मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे करू, मग बाकीचं पुढचं काय नियोजन. पहिल्या डेस्टिनेशनला तर येऊन पोचलो आपण. काय राहायचं फर्स्ट डेस्टिनेशनला तर येऊन पोचलोय. असं लहान होतं त्यावेळेस ही उदी खायचो आम्ही. 2 मिनिट घेऊन दे मला त्याच्यातून थोडीशी. लहानपणी दिदी आमचं रुटीन आहे म्हणजे ते आलं की पॅक करून घ्यायचं आम्ही. घरी नेऊन खायचं. खरं मजाक नाही, थोडी थोडी खायला कशी लागते टेस्ट. तर बघा, हे बघा असे मंदिर आहे देवी दाक्षायणीचं, लासूर गावातील हे मंदिर. तर इथं आमचा पहिला स्टॉप झालेला आहे. आता नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं राहील वेरूळ. तर गाईज फर्स्ट डेस्टिनेशन तर झालं आहे आमचं. देवी दाक्षायणीचं दर्शनही झालं, बरं वाटलं आहे ना. मी तर हर्षा कुठं नाही थांबत, खूप दिवसानंतर आलो मी. आईने भारी सजेशन केलं, नाही तर आपण तिकडच्या रस्त्याने जाणार होतो खुलताबादला. मग काय म्हणजे आईने सजेशन दिल्यामुळं, आईने आम्हाला सजेशन दिलं होतं काय या रस्त्याने द्या लासूरनी. तर फर्स्ट डेस्टिनेशन आमचं झालं आहे. आता सेकंड डेस्टिनेशन राहील आमचं वेरूळ. आता तुम्हाला तेही दाखवतो, तोपर्यंत स्टे कनेक्ट. नाही भाऊ, काही नाही घ्यायचं आम्हाला. तर हर्षा मेन गोष्ट काय माहिती का, आपल्याला रस्ता माहीत नाही. रस्ता विचारत जाणे. इथून लासूर स्टेशनपर्यंत तर माहिती आहे. तिथून पुढं आपल्याला कोणतं कसबखेडा फाटा ना, कसबखेडा फाट्याला जायचं आहे आम्हाला. तर तिथपर्यंत बघू आता कसं होतं काय. आणि मध्ये आपल्याला वॉच पण घ्यायची. काका, कसबखेडा फाट्यापर्यंत कसं जायचं इथून मधून लासूर? हा, स्टेशनला जायचं का? स्टेशनवरून का? स्टेशनवरून खुलताबाद माहिती तुम्हाला? हा ना, खुलताबादला जायचं आम्हाला. लासूर स्टेशनवरून कोणत्या साईड जायचं? आंबेडकर पुतळा आहे का स्टेशन, तुम्ही डायरेक्ट सरळ जाशा ना. आंबेडकर पुतळा आहे, तिकडून डायरेक्ट सरळ जायचं. हा, आणि ते बस स्टँडच्या मागून एक रस्ता तो तिकडे जातो, तिकडे तोच रोड नाही जायचं. सरळ जायचं. तुम्ही आसरा. तर गाईज हाच तो रायपूर डोनगाव रोड. आपण जे विचारत होतो का हर्षा त्या लोकांना, हाच तो रायपूर डोनगाव रोड आहे. रस्ता चांगला आहे. मंदिरापर्यंत तर आलोय. कृष्णेश्वर मंदिर बघा वेरूळचं. मंदिरापर्यंत तर आलो आम्ही, पण आता मध्ये मोबाईल अलाव आहे का नाही ते माहीत नाही आम्हाला. तर जाऊन बघावं लागेल. दर्शन करतो. स्पेशल आम्हाला याच्यासाठी द्यायचं होतं, एक खुलताबाद
भद्रा मारुती आणि दुसरं कृष्णेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी भारतातील जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहे त्याच्यापैकी एक ज्योतिर्लिंग आहे बरं का. 12 जेवढे ज्योतिर्लिंग आहे त्याच्यापैकी एक महादेवचं एक ज्योतिर्लिंग आहे. तर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ असं आहे. महादेवाचे भक्त आहे. तर अशी आपण सुरुवात हर हर महादेव म्हणूनच करतो पण काहीतरी. तर बघू आता आजचं हे scene. दर्शन वगैरे मोबाईल कॅमेरा अलाउड आहे भाऊ, मोबाईल कॅमेरा जमा करायला लागेल तुम्हाला. ओके मोबाईल कॅमेरा अलाउड नाही. हो 2 मिनिट लगेच होतं. कॅमेरा जमा करायचा, मोबाईल कॅमेरा हे बघा इथं आता मोबाईल कॅमेरा वगैरे जमा करायला लावताय आपल्याला. मोबाईल जमा मोबाईल करायचा इकडं. हो हो ठेवतो. मोबाईल वगैरे ठेवून प्रसाद घेऊन जा. मोबाईल वगैरे ठेवून मग आता मध्ये जावं लागणार आपल्याला. बघा सगळं. तर चला आता दर्शन वगैरे घेऊ मग भेटू. जस्ट दर्शन करून आलो आम्ही आता. खूप गर्दी भयानक. पण मोबाईलचं असं झालं बऱ्याचशा जणांनी मोबाईलमध्ये घेऊन गेले होते, आम्हीच घेऊन नाही गेलो. पण ते एक लिगली होतो मला घेऊन जाणे बरं नाही वाटत. ते सांगताय तरी पण आपण घेऊन जाणं बरं नाही वाटत. बाकीचे लोक गेले होते बरेचसे घेऊन पण आम्ही नाही गेलो घेऊन. आता दर्शन करून आलो आहे. खूप छान दर्शन झाले. जरा ब्लेसिंग्स घेतल्यामुळे जरा मूड फ्रेश वाटतोय. लोक कसं तरी बघतात तोंडाकडं ब्लॉगिंग करायला. लोकांना वाटतं काय मोबाईलसोबत बोलून राहिला. हर्षा शर्ट बघायचा होता महाकालचा, कुठं भेटेल बघू नाही तर विचारून बघू. आहे की नाही. मला इथं महाकालचा शर्ट बघायचा होता तो नाही का, प्रिंट असते त्याच्यावर व्हाईट किंवा येलो कलरमध्ये. नाही येलो छान दिसतं. येलो चांगला वाटेल का. कोणाकडे बघतो कलर पण सुटून चांगला दिसेल त्याला काय होतं. बघू आता काय काय नाही. बघू शर्ट भेटला तर बघू नाही तर मग चाललो आपण बोलता भैया. भैया मी काय म्हणतो शर्ट कुठं घेतली. शर्ट कहाँ से लिए. ना त्रम्बक से लिया आपने. अरे यार हम कब से ढूंढ रहे हैं यहाँ पे, मिल रही नहीं है. हाँ ना आप कहाँ जाके आगे. त्रम्बक जाके आहे पहिले. तर आता शर्ट तर काही भेटत नाही का रे आता काय करायचं. ते मुलं म्हणतात त्र्यंबकला घेतलेले. तर बघू आता नाशिकला गेल्यानंतरच घेऊ काय. बघू आता शर्ट तर नाशिकला गेल्यानंतर बघू. इथं तर काही भेटले नाही आम्हाला. आता आपण इथून पुढे आपली पुढची जर्नी स्टार्ट करूया. खुलताबादला जाऊ. इथून 5-6 किलोमीटर वरती घाट सोडून जावं लागेल. तोपर्यंत तुम्ही घाटातले जे रस्ता बघा. हे बघा जस्ट आम्ही आलो आता भद्रा मारुतीला. आता मध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊ. आता तिथे कॅमेरा अलाउड आहे की नाही ते बघू. तर अलाव असेल तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. हे बघा मंदिर आहे भद्रा मारुतीचं. इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे बाकी ते सगळं. ते चालू व्हायला टाईम आहे माझ्या मते अजून. तर बघू आता दर्शन वगैरे करून येतो मग बाकीची पुढची कारवाई करू. तर आम्ही मंदिरात आलो. इथं मोबाईल अलाउड आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आता लाईनमध्ये उभा आहे आम्ही. दर्शन वगैरे करतो मग बाहेर गेल्यावर बघतो. हर्षाला भूक लागली आहे का रे. काय आत्ताच दर्शन वगैरे करून आलो. आता बघू आता वापस जाण्याची तयारी करायची. आता हर्षाला लई भूक लागली. हर्षा बी ना खातं चालली. मी तरी सकाळी थोडंफार खाल्लं होतं. तर आता बघू काहीतरी नाश्ता वगैरेचं बघू. त्याच्यानंतर काय करायचं आता वापस जाण्याचं प्लॅन. आता वापस जाण्याची तयारी संध्याकाळ होईल. आता बघू आता किती हर्षाला तिथून गेल्यानंतर परत पाऊस येत. तर गाईज आता बघा आम्ही वैद्यपूरच्या जवळ आलोय. आजचा प्रवास खूप छान झाला. आता वापस जाऊन हर्षला परत बँकेत जायचंय आणि मी घरी जाऊन थोडासा आराम करत. त्याला काम होतं ना ग बँकेत. त्याला बँकेत सोडून मग गाडी घेऊन आलो ना मी इकडे. हा मग आता मार्च एंडिंग चालू नाही का. मार्च एंडिंग चालू नाही का. तर गाईज घरी आल्यानंतर आहे ना शूट करायचं विसरून गेलो मी. खूप थकून गेलो होतो. आता लक्षात आलं की मी व्लॉगच एंड केलेलं नाही. तर झालं काय नेमकं जातानी आणि येतानी दोन्ही साईडनी गाडी मीच चालवली त्याच्यामुळे थकून गेलो होतो खूप. तर आत्ता व्लॉग एंड करतो मी. तर तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल, आमची ट्रॅव्हल सिरीज आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जे वाटेल ते सगळं करा. फक्त काहीतरी रिस्पॉन्स द्या.
तर आजचा व्हिडिओ इथं एंड करू. परत भेटू एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय.